पीक विम्या संदर्भातली आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी. तर हो मित्रांनो, सर्वच शेतकरी बांधवांना पीक विमा वितरणाकरता सुरुवात झाली असं तर नाहीये, परंतु खूप दिवसापासून मोठ्या प्रतीक्षेने वाट पाहिलेले जे शेतकरी बांधव होते, की ज्यांचे स्टेटस कुठेच चेंज होत नव्हते, बदलत नव्हते, त्यांच्या स्टेटसमध्ये काहीच नवीन फरक दिसत नव्हता. त्या जवळपास महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या तालुक्यांमध्ये, ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली होती, उंबरठा उत्पादन कापणी प्रयोगाच्या अंती जे हवं असते नियमामध्ये बसते, त्यानुसार जे राज्य शासनाच्या वतीने पीक विमा कंपनीला सुपूर्द करण्यात आलेले होते, या अगोदर ज्याला जवळपास आता 2 महिने होऊन गेले, उलटून गेलेले आहेत, जवळपास 2-2.5-3 महिने होत आलेले आहेत, तरी सुद्धा त्यामध्ये जशी हवी तशी हालचाल दिसत नव्हती. परंतु बैठका घेतल्याच्या नंतर, साऱ्या गोष्टी झाल्याच्या नंतर, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलने, मोर्चे, निवेदने हे सुरू झाल्याच्या नंतर कुठे ना कुठे काय होणं. परंतु आता या अगोदर मी तुम्हाला म्हणजे मला वाटतं काल का परवा दिवशीच मी सर्व शेतकरी बांधवांना सांगितलेलं होतं, की या आठवड्याभरामध्येच स्टेटस चेंज होण्याला सुद्धा आणि वितरणाला सुद्धा सुरुवात होऊन जाईल. फक्त कमी मिळणार आहेत आणि आशा सोडून द्या, या संदर्भातला एक व्हिडिओ मी कालच बनवलेला होता आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, जे भेटतील ते कमी जास्त प्रमाणात, काही जिल्ह्यामध्ये कमी, काही जिल्ह्यामध्ये जास्त, परंतु हरकत नसावी. एक पाऊल आता कंपनीच्या वतीने पुढे चालण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये असा बदल झालेला आहे की आता तुमचे जे स्टेटस आहेत ते चेंज होण्याकरिता सुरुवात झालेली आहे, कॅल्क्युलेशन होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. काही शेतकरी बांधवांची कॅल्क्युलेशन यील्ड बेस दाखवत आहे, तर काही शेतकरी बांधवांच्या कॅल्क्युलेशनमध्ये अमाऊंट म्हणजे रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे. काही शेतकरी बांधवांना इतर वेगवेगळ्या प्रकारचे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टेटस असतात ते सुद्धा दाखवण्याला करता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्र, माझी आपला सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती, माझं आव्हान असणार आहे की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही तुमचे PMFBYचे म्हणजे पंतप्रधान फसल बीमा योजनेचे पीक विम्याचे स्टेटस चेंज झाले का नाही हे चेक करा. त्यामध्ये काय दाखवत आहे ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, म्हणजे इतर शेतकऱ्यांना सुद्धा कळेल की बुवा कोणकोणत्या प्रकारचे स्टेटस चेंज होत आहे, त्यांना काय काय दाखवत आहे. ज्या शेतकऱ्यांना जे स्टेटस दाखवत आहे हे स्टेटस आपल्याला सुद्धा दाखवत आहे का, हे या शेतकऱ्यांना दिसेल. ज्या शेतकऱ्यांना रकमा दिसत आहे त्या शेतकऱ्यांनी रकमा सांगा. ज्या शेतकरी बांधवांना यील्ड बेस दाखवत आहे त्या शेतकरी बांधवांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये यील्ड बेस दाखवत आहे असं लिहून पाठवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना कळेल. आणि त्याकरिता आपण परत एकदा पुढे काय अपडेट आहे, किती वेळ लागेल, किती दिवसामध्ये चेंज होईल, आणि ज्यांना रकमा दाखवत आहे त्या शेतकरी बांधवांना खरोखर 2 ते 3 दिवसामध्ये रकमा त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता, वितरण होण्याकरिता सुरुवात होते की नाही ते सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. त्या संदर्भात सुद्धा अपडेट घेऊया. किंवा रक्कम दाखवल्याच्या नंतर सुद्धा 8-15 दिवस, 3 हप्ते, 4 हप्ते किंवा महिना उलटून जाऊ शकतो का, वेळ लागू शकतो का, या सर्व गोष्टी, या सर्व अपडेट आपल्याला पाहाव्याचे आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांना खूप कमी रकमा दाखवणार आहेत, काही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी म्हणजे जवळपास धरून चला की एका हेक्टरला 10,000 रुपये अशा रकमा दाखवू शकते मित्रांनो. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या मंडळांमध्ये त्यांच्या पैसेवारी, त्यांच्या आणीवारीनुसार, त्यांच्या कापणी प्रयोगाअंती जे उंबरठा उत्पादन आलेलं आहे आणि मागच्या 5 वर्षातलं जे आहे, जी या पीक विम्याची जी तरतूद आहे या वर्षीच्या 2025च्या, त्यानुसार कमी जास्त प्रमाणामध्ये पीक विम्याच्या रकमा शेतकरी बांधवांना दिसायला सुरुवात होणार आहे, दिसायला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच मित्रांनो. त्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांकरिता एक छोटीशी काय होणं, परंतु दिलासादायक बातमी आहे. हालचाल झालेली आहे, पुढचं पाऊल पडत आहे, जेणेकरून आता इथून पुढच्या पावलामध्ये ज्यांना रक्कम दिसली त्यांना त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होण्याकरिता सुद्धा सुरुवात होईल. आणि ज्यांना रक्कम नाही दिसली तर त्यांच्या पीक विम्याच्या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसीमध्ये कुठेतरी हालचाल झालेली आहे, त्यांचं कॅल्क्युलेशन होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. ज्यांना यील्ड बेस दाखवत आहे, होऊ शकते यील्ड बेस वाल्या शेतकऱ्यांना कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकतो, परंतु निदान काहीही नव्हतं त्या शेतकरी बांधवांना जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं त्या सर्व शेतकरी बांधवांना आता कॅल्क्युलेशन अवेटेडच्या जागी कुठे ना कुठे कमीत कमी यील्ड बेस तरी दाखवायला सुरुवात झालेली आहे. जेणेकरून आता यील्ड बेसचं जे क्रायटेरिया आहे ते काय ठरवतात, किंवा कमीत कमी फक्त आणि फक्त 1,000 रुपये द्यायचे आहेत का, 1,000 रुपयाच्या आत द्यायचे आहेत का, किंवा यील्ड बेस सुद्धा चेंज होऊ शकते का, आणि यील्ड बेस जर चेंज झालं तर किती दिवस लागू शकतात, किती वेळ लागू शकते, किती महिन्यामध्ये. आता मुळात खऱ्या अर्थाने ऑक्टोबर पासून एप्रिल पर्यंत, आता एप्रिल तर उजाडलेला आहे, म्हणजे 6-7 महिने उलटून गेलेले आहे. अजून एखादा 1.5 महिना वेळ लागू शकतो का, यील्ड बेस वाल्या शेतकऱ्यांना 2 महिने लागू शकतात का, हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे, पाहण्यासारखं असणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना
खरीप 2024चा नाही मिळालेला, त्यांना सुद्धा आपण सांगितलेलं होतं की भलेही तो वेळ प्रसंगी मागे पुढे होईल, मिळेल न मिळेल, परंतु कुठे ना कुठे महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व 200-250 तालुक्यातील जे शेतकरी बांधव आहेत, जे अतिवृष्टीने ग्रासलेले आहेत, अतिवृष्टीग्रस्त आहेत, त्या सर्व शेतकरी बांधवांना 2025चा पीक विमा मात्र नक्की मिळेल याकरिता आपण आश्वासित केलेलं होतं. बऱ्याच वेळा आश्वासित केलेलं होतं. खूप वेळा व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील सर्वच बांधवांना, शेतकरी बांधवांना आश्वासित केलेलं होतं, धीर देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि रकमा जास्त नसणार आहेत. पीक विमा 2024-2023 मध्ये ज्याप्रमाणे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना होती आणि खरोखर अक्षरशः खूप सारे शेतकरी बांधवांना हजारोच्या लाखोच्या रुपयामध्ये जो पीक विमा मिळाला, त्याप्रमाणे यावर्षीचा म्हणजे 2025चा जो पीक विमा आहे खरीपचा, तो मुळात मिळणारच नाही एवढ्या प्रमाणामध्ये. कमी जास्त 2,000, 2,500, 3,000, 13,000, 13,500, 2,800 रुपये, 10,000 याप्रमाणे या रकमा असणार आहेत आणि याप्रमाणे ह्या रकमा तुम्हाला मिळणार सुद्धा आहेत मित्रांनो. तर व्हिडिओला मोजकच ठेवतो. महत्वाचा जो विषय होता, तुमचे स्टेटस चेक करण्यासंदर्भातली आजची सकाळची अपडेट होती, ती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही महत्वपूर्ण दिलासादायक नवीन अपडेट, कदाचित गोड बातमी सुद्धा म्हणायला हरकत नाहीये, ती आपणा सर्वांपर्यंत जी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, ती नक्कीच नेहमीप्रमाणे आपणा सर्वांकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना सुद्धा ही अपडेट मिळावी, पीक विम्याची माहिती मिळावी, याकरिता नक्कीच बांधव खरोखर तुम्ही सुद्धा या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल, गोड बातमी, दिलासादायक बातमी मिळेल, आनंदाची बातमी मिळेल आणि ते तुमचे सुद्धा आभार मानतील आणि अपडेट सुद्धा राहतील, जेणेकरून काही करावयाची आवश्यकता आहे का, चेक करावयाची आवश्यकता आहे का, चेक केल्याच्या नंतर त्यांचं कॅल्क्युलेशन दाखवते, काय स्टेटस दाखवते ते पाहतील आणि तुमच्या आमच्या सर्वांसोबत ते सुद्धा संवाद साधतील, संपर्क करतील. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी बातमीसह. आणि मी नेहमीप्रमाणे तुम्हाला जे सांगतो की नाही बा, अजून एका नव्या गोड बातमीसह, ज्याप्रमाणे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोड बातमी दिली, त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह, म्हणजे यामध्ये कदाचित असं असू शकते की तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. अशा एका गोड बातमीसह भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद मित्र.